रामकृष्ण हरी, जय शिवराय. या रस्त्याचं काम चालू आहे. हा रस्ता आहे इगतपुरी ते लासलगाव, कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे. हा रस्ता खरोखर मजबूत आणि खूप सुंदर काम चालू आहे या रस्त्याचं. परंतु विषय असा आहे, शिवरायांनी सुरत लुटली, पण हे गुजराती संपूर्ण महाराष्ट्रच लुटताय. श्रीजी इन्फोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे. त्या कंपनीला एक कॉन्ट्रॅक्ट मिळाले आणि त्या कंपनीच्या वर्करमध्ये एकही महाराष्ट्रीयन माणूस कामाला नाहीये, एकालाही मराठी बोलता येत नाही. आणि ज्या गाड्या, मशिनरी, ऑकलँड, रोलर जे आहे हे सगळे गुजरातचे आहेत. संपूर्ण गुजरात पाशिंग आहे. देशातल्या संपूर्ण राज्यातील लोक महाराष्ट्रात कामासाठी येत होते, पोट भरायसाठी येत होते. परंतु काही दिवसापूर्वीचं चित्र असं आहे की महाराष्ट्रातले अनेक तरुण पोरं गुजरातला कंपन्यांमध्ये कामाला गेलेत. ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे. हे टेंडर महाराष्ट्रातल्या एकाही माणसाला मिळालं नाही का दिलं गेलं नाही, ती एक विशेष बाब आहे. महाराष्ट्रात एकही कॉन्ट्रॅक्टर किंवा उद्योगपती राहिला नाही का हे अशी कामं घ्यायला. काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये एक व्हिडिओ बघितली ती महानगरपालिकेची, का गुजरातच्या गाड्या महानगरपालिकेमध्ये कामाला आलेल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्रात एकही गाडी उरली नाही. ते चित्र आज खेड्यापाड्यांमध्ये दिसतंय का हे जे काम आहे हे गुजरातच्या कंपन्याला जात आहेत. हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रातली कामं सर्वच्या सर्व गुजरातच्या कंपन्याला जातील. हा धोका महाराष्ट्रासाठी आहे का महाराष्ट्रातल्या लोकांना जागे व्हा. महाराष्ट्राचं गुजरातीकरण चालू आहे. डेव्हलपमेंट होण्यासाठी विरोध नाही, परंतु जे महाराष्ट्राच्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा महाराष्ट्राचा पैसा महाराष्ट्रात राहणार, हा पैसा आज गुजरातच्या कंपन्यांद्वारे गुजरातला दुसऱ्या राज्यात जाऊ राहिला आहे. ही खूप मोठी विशेष बाब आहे. ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. तर या काम गुजरातच्या कंपन्यांना देऊन त्यांना पैसा मिळतो का सरकारकडून, हा एक मोठा प्रश्न आहे. जर महाराष्ट्रातला एखादा इंजिनियर पैसे मिळत नाही म्हणून आत्महत्या करतो, म्हणजे महाराष्ट्र उपाशी, बाहेरचे राज्य तुपाशी. ही गोष्ट इथं ह्या महाराष्ट्रातल्या बेरोजगार माणसांनी सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे.